नमस्कार मित्रांनो. आज आपण भगवद्गीतेचा अध्याय 1 थोड्या वेगळ्या पद्धतीने समजून घेणार आहोत. इथे श्लोक वेगळे वेगळे समजावून सांगण्याऐवजी मनाची अवस्था कशी बदलते हे पाहणार आहोत. आजचे दोन श्लोक, श्लोक 1 आणि श्लोक 2 हे एकाच प्रवाहात येतात, कारण इथेच गीतेचा संपूर्ण अध्याय मनाच्या पातळीवर सुरू होतो. धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समावेता युयुत्सवः मामकाः पांडवाश्वैव किमकुर्वत संजय. धृतराष्ट्र संजयला विचारतो, धर्मभूमी असलेल्या कुरुक्षेत्रावर माझे पुत्र आणि पांडव युद्धासाठी एकत्र जमले आहे. तर संजय ते नेमकं काय करत आहे? धृतराष्ट्र राजा आहे, पण तो युद्धभूमीवर नाही. तो पाहत नाही, तो फक्त विचारतो. याचा अर्थ काय? त्याच्या मनात भीती आहे, आणि भीती आली की माणूस आधी प्रश्न विचारतो. तो म्हणतो मामका, माझे पुत्र, आणि पांडव. इथेच मनाचा पश्चाताप दिसतो. तो दोघांना समान पाहत नाहीये. मन आधीच विभागलेलं आहे. युद्ध सुरू होण्याआधी मनात संघर्ष सुरू आहे. संजय उवाच दृष्टा तु पांडवानिकं व्यूढं दुर्योधनस्तदा आचार्यमुपसंगम्यं राजा वचनं ब्रवीत. संजय सांगतो, दुर्योधन पांडवांची सैन्यरचना पाहत आहे, आणि ते पाहिल्यानंतर तो द्रोणाचार्यांकडे जाऊन बोलायला सुरुवात करतो. दुर्योधन आधी स्वतःची सेना पाहत नाही, स्वतःबद्दल बोलत नाही. तो आधी समोरच्यांचा पाहतोय. हीच भीतीची पहिली खूण आहे. भीती असली की माणूस आधी बाहेर पाहतो, आत नाही. श्लोक 1 मध्ये प्रश्न आहे, अस्वस्थता आहे. श्लोक 2 मध्ये पाहणं आहे, आणि ती भीती आता दिसायला लागते. म्हणजे गीता आपल्याला सांगते, भीती आधी मनात येते आणि मग ती कृतीत दिसते. आपणही असंच करतो. सिच्युएशन आली की प्रश्न विचारतो, प्रॉब्लेम दिसला की बाहेर पाहतो, कंपॅरिझन सुरू करतो. पण आत काय चाललंय ते पाहायला आपण थांबतच नाही. मनात काय सुरू आहे ते आपण कधी बघतच नाही. अध्याय 1 युद्धाचा अध्याय नाहीये. तो आहे मन कसं अस्वस्थ होतं याचा अध्याय. श्लोक 1 आणि 2 हे त्या अस्वस्थतेची पहिली पायरी आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया भीती पुढे काय बनते, ती तुलना कशी होते,